Wow, which camera? Canon. 내 Canon. 어드레스 혹시 You photographer? 네. Oh, good, good, good. 포토 हा प्लेनमधून तुम्ही जो नजारा बघताय तो म्हणजे साऊथ कोरिया कंट्रीच्या बुसान या सिटीचा आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत हॉटेलमध्ये 3 दिवसांसाठी. तर जी मी लास्ट व्हिडिओ कोरियावर बनवली होती त्याची लेंथ मोठी होत असल्याकारण मी याचा हा सेकंड पार्ट बनवित आहे. आम्ही सगळे पोचलो साऊथ कोरियाच्या बुसान या सिटीमध्ये. तर बुसानमध्ये लँड केल्याच्या नंतर एजंटने आम्हाला हॉटेल स्टे दिलं आणि हा 3 दिवसांचा हा असा हॉटेल स्टे होता. टेलिव्हिजनवर काहीतरी कोरियन सिरीज चालू होती आणि त्यानंतर अशा प्रकारे हा हॉटेल होता. इथे मस्त सोफा, बेड आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे गोष्टी होते. अलमारी होती, कपाट होते आणि त्यानंतर मी गेलो टॉयलेटमध्ये आणि टॉयलेटमध्ये बघितलं तर टॉयलेट हा एकदम नीट अँड क्लीन प्रकारे त्यांच्यानी अरेंज करून दिला होता. खूप छान प्रकारे होता. गरम पाणी, थंड पाणी, ज्या प्रकाराचा पाणी तुम्हाला यूज करता येईल त्या प्रकाराचं पाणी ह्या टॉयलेटमध्ये होतं. याचा कोमोड पण खूप छान आणि नीट अँड क्लीन होता. त्यानंतर मी पुढे गेलो मेन डोअरकडे आणि मेन डोअरकडे ही आहे चावी. केबिनचे लाईट्स ऑन ऑफ करायचे असेल तर ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा ह्या चावीमध्येच आहे, म्हणजे या क्रेडिट कार्डसारख्या दिसणाऱ्या कार्डमध्ये आहे. तर आमच्या कंपनीच्या एजंटने आम्हाला अशा प्रकारे हॉटेल अरेंज करून दिला होता. तर त्याचे मनपूर्वक आभार आणि त्याचे खूप खूप धन्यवाद. तर 3 दिवसाचा हॉटेल स्टे संपल्यानंतर आम्ही निघालो आमच्या शिपवर. तर आमच्या एजंटनी ही फेरीबोट अरेंज केली होती आणि ह्या फेरीबोटवरून चाललो होतो अशा ठिकाणी जिथे आम्हाला 9 ते 10 महिने वास्तव्य करायचं होतं, म्हणजे आमच्या शिपवर. आणि या फेरीबोटच्या सर्वात पुढच्या पॉईंटवर येऊन मी जे व्हिडिओज बनवत होतो, जे फोटोज काढत होतो, जे दृश्य ह्या कोरियाचा बुसान या सिटीचा जे मी अनुभवत होतो, सेम मला असं फील झालं जेव्हा आपण कोकणामध्ये जाऊन एका समुद्रकिनारे बसतो तेव्हा त्याचा थंडगार झुळझुळणारा वारा आपल्या अंगाला स्पर्श करून जेव्हा जातो आणि जेव्हा आपलं जे मन प्रसन्न होते, सेम तसंच इथे मलाही अनुभवायला भेटलं. तर फायनली फेरीबोटीमधून आम्ही पोचलो आमच्या शिपवर आणि वर्कलोड एवढा होता की मला व्हिडिओ शूट करता आले नाही. तिथून माझी शिप निघाली रशियाच्या ह्या व्लादिवोस्टॉक नावाच्या सिटीमध्ये. हे जे तुम्ही समोर जे बर्फाचे क्यूज बघताय ते म्हणजे हा टेम्परेचर आहे -20 आणि पाण्याचा टेम्परेचर आहे -50 आणि अशा टेम्परेचरमध्ये सुद्धा आम्हाला काम करावं लागलं. तर आज मी आहे माझ्या शिपवर आणि माझी शिप आहे रशियाच्या व्लादिवोस्टॉक या सिटीमध्ये आणि ह्या सिटीमध्ये आहे सध्या -20 मध्ये आम्हाला इथे काम करावं लागतं आहे. हे बघा इथे समुद्र, या समुद्राचा अक्षरशः बर्फ झाला आहे. आता सूर्यकिरण आहे म्हणून या बर्फामध्ये काही पीसेस झाले आहेत, बर्फ हा ब्रेक झाला आहे. तर काल रात्री ते पहाटेपासून हा बर्फ एका लेअरमध्ये होता आणि आता सूर्य आल्यामुळे या बर्फाचे हे बघा हे असे पीसेस झाले आहेत. तर इथे -20 मध्ये आम्ही कसंबसं काम करतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो समुद्र आहे तो टोटली -60 मध्ये आहे. ह्याचं पाणी जे तापमान आहे ते -60 मध्ये आहे. विचार केला की काही असे नवनवीन गोष्टी दाखवावे पण बाहेर जायला अलाउड नाही, तर व्हिडिओ येणं थोडं मुश्किल आहे. इंस्टाग्राम पेज तर हे आहे रशिया व्लादिवोस्टॉक नावाची सिटी
आणि ह्या अख्ख्या समुद्राचा बर्फ झालेला आहे आणि याचा टेम्परेचर आहे -35. मी आहे आता -15 मध्ये आणि बर्फाचा पाऊस पडतो इकडे, सगळीकडे बर्फ आहे. हा असा हे टोटली बर्फ झालंय. 앞에 급커브 구간입니다. 잠시 후 오른쪽 도로입니다. 동서고가로. सो फायनली शिपिंगचा कॉन्ट्रॅक्ट माझा हा संपला आणि मी परतत होतो आपल्या मायदेशी मुंबईमध्ये. पण सर्वात मोठी गोष्ट झाली म्हणजे कोरियाच्या सिटीमध्ये आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली एक राईड घ्यायला टेस्ला कारमधून, आणि ही टेस्ला कार होती आमच्या एजंटची. तर टेस्ला कारमधून राईड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो बुसान ही सिटी फिरण्यासाठी. आणि ही सिटी तुम्ही बघू शकता इतकी नीट अँड क्लीन आहे. तर तिथे स्ट्रीटवर मी पाहिलं एक ॲक्वेरियम जिथे खूप मोठे आणि जम्बो प्रकाराचे हे असे खेकडे होते. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच हे असे खेकडे बघितले जे एवढे जम्बो आणि एवढे शार्प होते. जेव्हा बुसान ही सिटी आम्ही फिरत होतो तेव्हा तिकडच्या लोकल रहिवाशांनी आम्हाला गाईड केलं की तुम्हाला चांगले फोटोज व्हिडिओज काढायचे असतील तर तुम्हाला आम्ही पार्कचा लोकेशन पाठवतो जो टनलमधून बाहेर पडतो. तर या टनलमधून जेव्हा मी असा बाहेर पडलो त्यावेळेला मला दिसलं इतकं छान दृश्य, आणि तो पार्क एवढा स्वच्छ होता, एवढा नीट अँड क्लीन होता. आणि या पार्कमध्ये इतर कंट्रीचे पण जे माणसं आहेत ते फिरण्यासाठी टुरिझम असे आले होते. आणि हा पार्क त्यांचा ऐतिहासिक पार्क म्हणून मानला जात होता. आणि इकडे जे आम्ही फोटोज काढले, जे व्हिडिओज काढले ते खूप अप्रतिम आले आणि मलाही या पार्कमध्ये फिरताना फारच छान वाटलं. सो पार्क फिरून झाल्यानंतर आम्ही या मार्केटमधून रिटर्न आमच्या हॉटेलवर जात होतो. जात असता समोर एक होता माझ्या प्रोफेशनल फोटोग्राफर, त्याला मी ही अशी पोज दिली आणि त्यांनी आमचा एक फोटो घेतला. त्याच्या जवळ मी गेलो आणि त्याला विचारलं की तू प्रोफेशनल फोटोग्राफर आहेस का? त्यांनी हो असं म्हटलं. आणि त्यानंतर तो मला विचारत होता तुझी ईमेल आय डी आहे का? त्याचं बोलणं मला कळत नव्हतं. त्याच्यानंतर मी माझी त्याला ईमेल आय डी दिली. ईमेल आय डी दिल्यानंतर त्यांनी तो फोटो मला ईमेल केला आणि त्यांनी क्लिक केलेला हा तो फोटो. तर ही अशी होती कोरिया कंट्रीच्या बुसान या सिटीची एक छोटीशी स्टोरी. तर भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणचो सावंतवाडीकर गौरव केरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.